आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे होत आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इसवी सन 1200च्या कालखंडापासून असणारी ही परंपरा आणि आपल्याकडे जवळजवळ मला वाटतं 12 ते 13 वर्षापासून ही अखंड परंपरा या ठिकाणी सुरू आहे। मग तरीही या कुटुंबानं एकत्र येऊन 2024 मध्ये पुन्हा एकदा एवढ्या सुंदर सोहळ्याचं नामसंकीर्तनाचं ग्रामस्थांसाठी आयोजन का केलेलं आहे किंवा आजच्या वास्तवातल्या समाजाला खरंच नामसंकीर्तनांची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे। पण जगावं कसं हे मात्र समजलेलं। तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल, कारण सध्या काय झाले, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराज गायब। लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि भक्तातला संवाद आहे आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल। मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवा आहे। सप्ताह चालतं सप्ताह बंद करतोय, माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं। या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा, पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था। आणखी सोपं सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था। पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था। देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे? लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं नाही, बोलावं लागेल। येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे। पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे। मग संचिताचं गाठोड जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत। आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे, आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर सोहळ्याची गरज